व्यंजन संधी. व्यंजन संधी सुरू करण्याच्या अगोदर मित्रांनो, मराठी व्याकरण या चॅनलला चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्वर संधी बद्दल माहिती बघितली. आता आपण व्यंजन संधी काय व त्याचे नियम काय हे शिकणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण सुरू करूया. सुरू करण्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर मराठी व्याकरण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, माझी हंबल रिक्वेस्ट आहे तुम्हाला. आणि या व्हिडिओमध्ये जे पण काही माहिती आहे ती तुम्हाला गुगल ब्लॉगर या वेबसाईटवर मिळून जाईल. तुम्ही त्याच्यावर जाऊन या व्हिडिओची पूर्ण माहिती मिळू शकता तिथे. तर व्यंजन संधी चालू करण्याच्या अगोदर व्यंजन कोणते कोणते आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. ह्या चार्ट मध्ये मी दाखवलेले आहे कंठ कोणते आहे, अनुनासिक काय, स्पर्श व्यंजन कोणते आहे. कारण की व्यंजन संधीचे नियम समजण्यासाठी तुम्हाला याची माहिती असणं अगोदर आवश्यक आहे. तर व्यंजन संधीचे प्रकार किती? 3. प्रथम, तृतीय आणि अनुनासिक व्यंजन संधी. तर प्रथम व्यंजन संधी बघू. स्पर्श व्यंजनापैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होते, याला प्रथम व्यंजन संधी म्हणतात. हे त्याची एक संज्ञा आहे. आणि याच्यामध्ये शब्द कोणत्या? विपद काल, विपद अधिक काल, वाक्पती वाघ अधिक पती, वाक्ताडन वाघ अधिक ताडन, षडशास्त्र षड अधिक शास्त्र, शुद्ध पिपासा शुद्ध अधिक पिपासा, आपातकाल आपातकाल, शरद काल शरद अधिक काल, शुद्ध पीडा शुद्ध अधिक पीडा, हे त्याच्यामध्ये शब्द येतात. आता आपण विग्रह करूया, म्हणजे तुम्हाला नियम काय सांगतोय हे समजेल. विपद काल मध्ये विपद अधिक काल असे 2 शब्द आहेत. द च्या समोर क आलेला आहे, तर द चा त झालेला आहे. मित्रांनो, तुम्ही जर वर्णमालिका म्हटली तर द, त, थ, द. द हा 3ऱ्या क्रमांकाचा आहे आणि 3ऱ्या क्रमांकाचा असल्यामुळे द चा पहिल्या क्रमांकाचं व्यंजन झाला आहे. आणि त हा क मध्ये मिसळून क, काल, विपद काल असा तो शब्द बनलेला आहे. मित्रांनो, आता दुसरा शब्द बघूया. वाक्पती, वाघ अधिक पदी असे 2 शब्द आहे मित्रांनो याच्यामध्ये. तर आता तुम्ही इथे बघा, विपद काल मध्ये वाक्पती मध्ये वाघ अधिक पदी असे 2 शब्द आहे. ग च्या समोर प आलेला आहे. ग च्या समोर प आल्यामुळे ग चा क झालाय. तुम्ही इथे खाली बघा, मी करून दाखवलाय. क, ख, ग. ग हा 3ऱ्या क्रमांकाचा आहे आणि त्या 3ऱ्या क्रमांकाच्या व्यंजनाबद्दल पहिल्या क्रमांकाचं व्यंजन झालंय. आणि क अधिक प, वाक्पती असा शब्द बनलेला आहे. मित्रांनो, आता तृतीय व्यंजन संधी. पहिल्या 5 वर्गातील अनुनासिकाखेरीज कोणत्याही कठोर व्यंजनापुढे स्वर किंवा मृदू व्यंजन आले असता पहिल्या वर्णाबद्दल किंवा व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील 3रे व्यंजन येऊन संधी होते, त्यास तृतीय व्यंजन संधी म्हणतात. त्याच्यामध्ये शब्द कोणते? अब्ज अप अधिक ज, सदाचार सत अधिक चार, आचार, सदानंद सत अधिक आनंद, चितानंद चित अधिक आनंद, दिग्विजय अधिक विजय, षट रिपू षट अधिक रिपू, हे शब्द आहे मित्रांनो. तर आपण विग्रह करून नियम समजून घेऊ. अब्ज मध्ये अप अधिक ज असे 2 शब्द आहे मित्रांनो. तर प पुढे ज आलाय. प पुढे ज आल्यामुळे प चा ब झालाय. कारण की तृतीय व्यंजनाच्या नियमामध्ये आपल्याला सांगितलंय पहिल्या व्यंजनाबद्दल 3रं व्यंजन होईल. तर मग अ अधिक ब अधिक ज, अब्ज असा शब्द बनेल. आता पुन्हा एक शब्द बघूया. सदाचार सत अधिक आचार असा त्याचा विग्रह. त च्या समोर स्वर आला. आपल्याला तृतीय व्यंजन संधीच्या नियमामध्ये सांगितलं, म्हणून त चा द झाला. त, थ, द. पहिल्या व्यंजनाबद्दल 3रं व्यंजन म्हणून तृतीय व्यंजन संधी. सदाचार हा शब्द बनलेला आहे. आता याच्यामध्ये काही शब्द वाघ विहार, वाघ अधिक विहार, षट आनन षट अधिक आनन, सद्भावना सत अधिक भावना, भागवत गीता भगवत अधिक गीता, दिगंबर अधिक अधिकंबर. या सर्व शब्दांची तुम्ही प्रॅक्टिस करा. अनुनासिक संधी. कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक व्यंजन आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन येऊन संधी होते, त्यास अनुनासिक संधी असे म्हणतात. याच्यामध्ये शब्द कोणते आहेत? सन्मती सत अधिक मती, षण्मास षट अधिक मास, जगन्नाथ जगत अधिक नाथ, वाङ्मय वाक अधिक मय, वाघ निश्चय वाक अधिक निश्चय. हे शब्द पेपर मध्ये विचारलेले आहे मित्रांनो. आता आपण विग्रह करून त्या नियम समजून घेऊया अनुनासिक व्यंजन संधीचा. सन्मती मध्ये सत अधिक मती असे 2 शब्द आहेत. त च्या समोर अनुनासिक म आलेला आहे, त्याच्यामुळे त च्या रांगेतला आपल्याला अनुनासिक घ्यावा लागेल मित्रांनो. म्हणजे स अधिक न, त चा न झालेला आहे. अधिक म अधिक त अधिक सन्मती असा शब्द बनलेला आहे. न हा लंगडा असल्यामुळे हा म मध्ये मिसळू शकतो.
आता पुन्हा एक शब्द बघूया अनुनासिक मध्ये षण्मास. षण्मास मध्ये षट अधिक मास असे दोन शब्द आहे. ट च्या समोर अनुनासिक म आलेला आहे, त्याच्यामुळे ट च्या रांगेतला अनुनासिक न इथे ट च्या जागी आलेला आहे, त्याच्यामुळे षण्मास हा शब्द बनलेला आहे. आता याच्यात काही शब्द तन्माय तत अधिक माय, तन्मन तत अधिक मन, सन्मार्ग सत अधिक मार्ग, षण्मुख षट अधिक मुख. आता काही नियम आहेत मित्रांनो आणि मी काही शब्द दिले याच्या समोरच्या स्लाइड मध्ये, तर ते तुम्ही घरी प्रॅक्टिस करा. मी वाचून दाखवतो तुम्हाला. त या व्यंजनापुढे च आणि छ आल्यास त बद्दल च होतो. त या व्यंजनापुढे ज झ आल्यास त बद्दल च होतो. त या व्यंजनापुढे ट ठ आल्यास त बद्दल ट होतो. त या व्यंजनापुढे ल आल्यास ल बद्दल ट होतो. त च्या पुढे स्वर आल्यास तो स्वर मागील म मध्ये मिसळून जातो आणि त च्या पुढे व्यंजन आल्यास म बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार येतो व म चा लोप होतो. या नियम तुम्हाला समजून घेण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. त्याचे शब्द आहे मित्रांनो सच्चरित्र, सत अधिक चरित्र, सज्जन सत अधिक जन, टट्टिका तत अधिक टीका, उल्लंघन उत अधिक लंघन, सच्चिल सतशील, सचिष्य सत अधिक शिष्य, समाचार सम आचार, संगती सम अधिक गती, उज्ज्वल उत अधिक ज्वल, तल्लीन ततलीन. आता एक अधिक नियम आहे मित्रांनो. छ पूर्वी ह्रस्व स्वर आला असता त्या दोघांचा च होतो. त्याचा शब्द आहे रत्नछाया आणि शब्दछ. आता ह्रस्व स्वर कोणते तुम्हाला माहिती आहे, तरी मी इथे लिहून दिलाय अ इ उ त्र लू. रत्नछायांचा विग्रह केल्यास तुम्हाला अ च्या समोर छ, आपल्याला जसा नियम सांगितला छ पूर्वी ह्रस्व स्वर आला असता, छ च्या पूर्वी हा अ ह्रस्व स्वर आलेला आहे, त्याच्यामुळे हा अ चा छ झाला आणि हा च हा छ मध्ये मिसळला, तर म्हणून शब्द बनलाय रत्नछाया. तसंच तुम्ही शब्द छलच करून बघा. आता आणखीन एक नियम. समास होताना शब्द नकारांत असल्यास न चा लोप होतो. समास म्हणजे काय हे आपण पुढील जसे व्हिडिओ बनत जाईल त्याच्यामध्ये समास पण येईल, त्यावेळेस तुम्हाला कळेल समास म्हणजे काय. तर शब्द आहे राजाज्ञा, प्राणीमात्रा, राजगृह, हस्तिदंत. राजाज्ञाच्या मध्ये विग्रह केल्यानंतर राजन आज्ञा असे दोन शब्द आहेत, त्याच्यामुळे हा पहिला शब्द नकारांत आहे. तर हा न असा जर समास होत असताना जर असे शब्द आले तर न चा लोप होतो मित्रांनो. रा अधिक जा अधिक न अधिक आ अधिक न चा लोप होऊन रा, न चा लोप होईल रा अधिक जा अधिक आ अधिक न्या, राजाज्ञा असा शब्द बनेल. तसंच प्राणी मात्रामध्ये प्राणी मात्रा असे दोन शब्द आहेत. राजगृह मध्ये राजनगृह, हस्तिदंत मध्ये हस्तिनदंत. तर असे हे व्यंजन संधीचे नियम आहे आणि याची तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्हाला सर्वच माहिती पडेल. जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तितकं तुम्हाला हे कळेल की हे नियम काय सांगताय. आणि अजूनही जर तुम्ही मित्रांनो मराठी चॅनलला यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही ते सबस्क्राईब करा. माझी रिक्वेस्ट आहे मित्रांनो तुम्हाला, कारण की पुढे मी आणखी मराठी व्याकरणावर चांगले चांगले व्हिडिओज तुमच्यासाठी सादर करेन. आणि या पूर्ण व्हिडिओची माहिती तुम्हाला गुगल ब्लॉगर या वेबसाईटवर मिळून जाईल. मराठी ट्युटर म्हणून हा ब्लॉग आहे, त्याच्यावर ही माहिती तुम्हाला मिळेल. धन्यवाद मित्रांनो.